नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। इयत्ता 10वी उत्तीर्ण किंवा प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा म्हणजे CET 2021 द्यावी लागणार आहे। या परीक्षेची तयारी व्हावी यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित दिलेली आहे। या पहिल्या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये आपण भूगोल विषयासाठी बोर्डाने जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये पहिला जो घटक आहे प्रकरण क्रमांक 2 स्थान व विस्तार यावर आधारित प्रश्न व त्यांची उत्तरे बघणार आहोत। आपण सुरुवातीला भूगोल विषयासाठी बोर्डाने दिलेला CET साठी जो अभ्यासक्रम आहे तो भूगोलचा अभ्यासक्रम आपण सुरुवातीला बघूया। या अभ्यासक्रमामध्ये बघा आपल्याला भूगोलमधील एकूण फक्त 5 प्रकरणे ही अभ्यासासाठी दिलेली आहेत। जर तुम्ही भूगोलचं पाठ्यपुस्तक बघितले तर भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 9 प्रकरणे आहेत। त्यातील 4 प्रकरणे आपल्याला अभ्यासाला नाहीत। 9 पैकी फक्त 5 प्रकरणे आपल्याला अभ्यासासाठी आहेत। मग प्रकरण क्रमांक 2 आणि या ठिकाणी घटक क्रमांक 1 दिलेला आहे स्थान व विस्तार यावर आधारित आज आपण प्रश्न व त्यांची उत्तरे ही बघणार आहोत। त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 2 परत 3 4 असे क्रमाने बघणार आहोत। तर चला पहिल्या घटकावर आधारित आपण आज सराव प्रश्न व त्यांची उत्तरे बघूया। आता आपल्याला जर तुम्ही बोर्डाचे नियम किंवा सूचना वाचल्या असतील तर आपल्याला सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असणार आहेत। त्या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न दिला जाईल आणि त्याच्या खाली एकूण 4 पर्याय असतील। आता या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न त्या पद्धतीने दिसत आहे। प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे भारताचे स्थान पृथ्वीवर टिंबटिंब गोलार्धात आहे आणि खाली 4 पर्याय असणार आहेत A, B, C आणि D अशाच पद्धतीने असतील। मग त्याच्या खाली आपलं उत्तर लिहायचं नाही तर आपल्या उत्तरासाठी सुद्धा बोर्डाकडून OMR शीट म्हणजेच ज्या ठिकाणी आपल्याला A, B, C, D असे पर्याय असतील आणि त्यापुढे मोकळे गोल असतील। या ठिकाणी आपल्याला वरील प्रश्नाचा जो पर्याय बरोबर असेल म्हणजे A, B, C, D ह्यापैकी कुठला पर्याय बरोबर आहे त्या पर्यायापुढचा जो गोल आहे तो गोल आपल्याला डार्क करावयाचा आहे। हे लक्षात ठेवा। ज्या पद्धतीने आपण स्पर्धा परीक्षा किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षा देतो त्या पद्धतीने आपल्या या ठिकाणी ही जी प्रश्नपत्रिका आहे ती सोडवायची आहे। मग आता आपण पहिला प्रश्न बघूया। भारताचे स्थान पृथ्वीवर टिंबटिंब गोलार्धात आहे। A उत्तर पश्चिम, B उत्तर पूर्व, C दक्षिण पूर्व, D दक्षिण पश्चिम। आता याचं जे उत्तर आहे ते उत्तर कोणतं आहे बघा। याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल उत्तर व पूर्व हा गोलार्ध आहे म्हणजे याचं जे उत्तर आहे ते B हा जो पर्याय बरोबर आहे। मग Bच्या पुढचे जे वर्तुळ आहे ते आपल्याला गोल करायचे आहे आणि डार्क करायचे आहे। बघा या ठिकाणी आपण हा पर्याय बरोबर आहे म्हणून हे जे वर्तुळ आहे ते वर्तुळ गिरवून काळ्या शाईने किंवा निळ्या शाईने आपल्याला गोल डार्क करायचे आहे हे लक्षात ठेवा। ज्यावेळेस आपण हे जे वर्तुळ आहे ते रंगवतो त्यावेळेस अशा पद्धतीने पूर्ण रंगवणं हे गरजेचं आहे। अर्धवट रंगवून चालणार नाही। आता आपण कशा पद्धतीने याचं उत्तर सोडवायचं हे बघितलेलं आहे। आता प्रश्न क्रमांक 2 बघूया। प्रश्न क्रमांक 2 आहे ब्राझील देशाचा बहुतांश जास्तीत जास्त भाग टिंबटिंब गोलार्धात आहे। A उत्तर, B पश्चिम, C पूर्व, D दक्षिण। आता याचं उत्तर सांगण्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ थांबवायचा आहे आणि काय उत्तर येतं हे वहीवरती लिहून ठेवायचं आहे किंवा त्याचा पर्याय लिहून ठेवायचा आहे आणि नंतर आपलं हे उत्तर बरोबर आहे का हे टॅली करायचं आहे। तर याचं जे उत्तर आहे ते बघा कोणतं आहे दक्षिण म्हणजे ब्राझील देशाचा बहुतांश जास्तीत जास्त भाग हा टिंबटिंब गोलार्ध आहे तर याचं उत्तर आहे दक्षिण म्हणून आपण D पुढचं जे वर्तुळ आहे ते रंगविलेले आहे।
पुढचा प्रश्न क्रमांक 3 बघा. ब्राझीलच्या पश्चिमेस टिंबटिंब देश किंवा महासागर आहे. ए अर्जेंटिना, बी पेरू, सी सुरिनाम, डी गियाना. याचं उत्तर बी आहे पेरू. ब्राझीलच्या पश्चिमेस टिंबटिंब देश किंवा महासागर आहे. याचं उत्तर आहे बी पेरू. पुढचा प्रश्न क्रमांक 4 बघा. बंगालच्या उपसागर भारताच्या टिंबटिंब दिशेस आहे. ए पूर्व, बी पश्चिम, सी दक्षिण, डी उत्तर. याचं उत्तर बंगालचा उपसागर भारताच्या पूर्व दिशेस आहे, म्हणून ए हे जे उत्तर आहे ते आपण गिरवून डार्क केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5. ब्राझील देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ टिंबटिंबच्या अधिपत्याखाली होता. ए ब्रिटिश, बी फ्रेंच, सी पोर्तुगीज, डी डच. याचं उत्तर आहे सी पोर्तुगीज. पुढचा प्रश्न क्रमांक 6. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक टिंबटिंब नावाने ओळखले जाते. ए कन्याकुमारी, बी लक्षद्वीप, सी पोर्ट ब्लेअर, डी इंदिरा पॉइंट. याचं उत्तर डी इंदिरा पॉइंट हे याचं उत्तर आहे. आपण 6 प्रश्न बघितले. प्रश्न क्रमांक 7 बघूया. ब्राझील देशाची राजवट टिंबटिंब प्रकारची आहे. ए प्रजासत्ताक, बी लष्करी, सी साम्यवादी, डी अध्यक्षीय. याचं उत्तर ए प्रजासत्ताक. प्रश्न क्रमांक 8 आहे. ब्राझीलची राजधानी टिंबटिंब ही आहे. ए नवी दिल्ली, बी मुंबई, सी ब्राझिलिया आणि डी बाहिया. याचं उत्तर सी ब्राझिलिया. प्रश्न क्रमांक 9 आहे. भारताच्या पश्चिमेस टिंबटिंब समुद्र किंवा महासागर आहे. ए बंगालचा उपसागर, बी अरबी समुद्र, सी हिंदी महासागर, डी दक्षिण अटलांटिक महासागर. याचं उत्तर बी अरबी समुद्र हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा. ब्राझीलच्या दक्षिणेस टिंबटिंब हा देश आहे. ए गियाना, बी अर्जेंटिना, सी पेरू, डी कोलंबिया. याचं उत्तर बी अर्जेंटिना हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे. जगाचा कॉफी पॉट असे टिंबटिंब देशास संबोधले जाते. ए भारत, बी चीन, सी श्रीलंका, डी ब्राझील. याचं उत्तर डी ब्राझील हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. भारताच्या मध्यातून टिंबटिंब वृत्त जाते. ए कर्कवृत्त, बी मकरवृत्त, सी विषुववृत्त, डी वरीलपैकी एकही नाही. याचं उत्तर ए कर्कवृत्त. प्रश्न क्रमांक 12 बघितले. प्रश्न क्रमांक 13. ब्राझील हा देश टिंबटिंब नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. ए सांबा, बी बिह, सी भांगडा, डी भरतनाट्यम. याचं उत्तर ए सांबा. प्रश्न क्रमांक 14 आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे. ए पहिल्या, बी 5व्या, सी 7व्या, डी दुसऱ्या. याचं उत्तर डी दुसऱ्या. प्रश्न क्रमांक 15 आहे. दक्षिण अमेरिका खंडातील टिंबटिंब देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.
ए चिली इक्वेडोर, बी अर्जेंटिना बोलिव्हिया, सी कोलंबिया फ्रेंच गियाना, डी सुरिनाम उरुग्वे। याचं उत्तर आहे ए चिली इक्वेडोर। अशा पद्धतीने आज आपण पहिला जो घटक होता स्थान व विस्तार यावर आधारित सराव प्रश्न बघितलेले आहेत। यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढचा जो घटक आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली यावर आधारित सराव प्रश्न बघणार आहोत। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।